हे बघा, एक पेला डाळीमध्ये 10 पुरणपोळ्या होऊ शकतात. एवढे मीडियम साईजच्या 10 पुरणपोळ्या होऊ शकतात. हे बघा, ही एक पेला डाळ घेतली होती मी आणि ती 6 तास मी भिजत ठेवली होती. आता 6 तास म्हणजे तुम्ही रात्री भिजवली तर तुम्ही सकाळी करू शकता. ती भिजवल्यामुळे फुगते आणि पुरण लवकर शिजतं. तसंच आता आपण हे कुकरला लावणार आहोत पुरण. आता हे बघा, जेवढी डाळ घेतली आहे तेवढंच पाणी घेतले, म्हणजे डाळीच्या बरोबर पाणी घेतले. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कटाची आमटी करायला जर पाणी काढायचं असेल तर तुम्ही पाणी जास्त घालू शकता, असं काही नाही आहे. डाळ शिजल्यावर आपण ते पाणी काढून टाकायचं आहे. तर तुम्हाला जर कटाची आमटी करायची असेल तर थोडंसं पाणी आपण जास्त घालू, म्हणजे मग नंतर आपल्याला त्याचा कट काढता येईल. तर हे जे पाणी घातलेली ही डाळ आहे, ही 6 तास भिजवलेली होती. आता ह्याला कड घेऊन ह्याचा आधी फेस काढून टाकायचं आहे. हे बघा, पाणी उकळलेलं आहे आणि डाळीला हा फेस आलेला आहे. हा फेस आपण वरच्यावर असा काढून टाकायचा आहे. हा फेस काढल्यामुळे पहिलं म्हणजे डाळीचा खूप त्रास होत नाही, ॲसिडिटी होत नाही आणि पुरण पण चवीला चांगलं लागतं. हा बघा, सगळा फेस मी काढून टाकला आहे. फेस काढल्यामुळे चवीत पण फरक पडतो. असा फेस काढून टाकायचा. डायरेक्ट डाळ भिजवलेली डाळ कुकरला लावून पुरण शिजवायचं नाही. असा फेस काढल्यामुळे चवीत पण फरक पडेल तुमच्या. आता जितका येईल फेस तितका आपण काढून टाकू. हे बघा, हे मी फेस काढून टाकलेलं आहे. आता डाळ आपली उतून जाऊ नये म्हणून ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकणार आहोत. त्यामुळे डाळ अशी बाहेर कुकरच्या बाहेर येत नाही, उतून जात नाही. आणि त्याच्यामध्ये किंचित चिमूटभर मी हळद टाकणार आहे. त्या हळदीमुळे रंग छान पिवळा येतो. अगदी 1 चिमूट हळद टाकते, जास्त टाकायची नाही. तसाही तुमचा गूळ पिवळा चांगला पिवळा धमक असेल तर रंग चांगलाच येतो. आणि थोडीशी हळद टाकल्याने अजून रंग चांगला येतो पोळीला. आता हे बघा, हे झालेलं आहे. आता ह्याला आपण कुकरला झाकण लावू आणि ह्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या. 3 शिट्ट्यामध्ये ही डाळ शिजते, कारण ती आपण भिजवलेली होती म्हणून. गॅस मीडियम ठेवायचा आहे, जास्त मोठा ठेवायचा नाही. बघा, डाळ एकदम छान शिजलेली आहे, एकदम फुटली आहे म्हणजे अशी. आता ह्याचं पाणी जे आहे जास्तीचं आपण घातलं होतं काढण्यासाठी, म्हणजे कटाची आमटीसाठी, ते आता आपण काढून टाकू. आता सगळं पाणी काढून टाकलेलं आहे मी यातनं. आणि आपण यातलं पुरणसुद्धा घालू शकतो, म्हणजे पुरण तयार झालं ना, किंवा तुम्ही ही डाळ काढून घालू शकता. जर तुम्हाला चिंचगूळ घालून करायची असेल आमटी तर पुरण घालू शकता, आणि नाही तर तुम्ही गूळ घालणार नसाल तर ही डाळ तुम्ही शिजलेली ठेवू शकता. आता काय करायचं, ही डाळ छान शिजलेली आहे तर ह्याला आपण असं चमच्याने घोटून घेऊ. लगेच ती मोडली जाते, कारण आपण 6 तास त्याला भिजवलेलं, त्यामुळे हे बघा खूप छान मोडली जाते. अजिबात कुठेही म्हणजे असं हे होत नाही आहे. डाळ
छान मी तुम्हाला दाखवते. ही छान अशी आपली मोडली गेली. ही चमच्यानीच करायची, म्हणजे मग मोठा असा चमचा घेऊन त्यांनी करायची, म्हणजे डाळ सगळी मऊ होते. आता ह्याच्यामध्ये 1 पेला मी एवढा कापून पेला डाळ घेतली होती, तर तेवढंच 1 पेला मी गूळ घेतला आहे. गूळ चिरून घेतला आहे, म्हणजे पटकन विरघळेल त्याच्यामध्ये. तर मी असा हा चिरलेला गूळ आहे आणि त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून साखर टाकली आहे. साखरेमुळे गोडी छान येते पुरणाला आणि पुरण असं थोडंसं ना खुटखुटीत व्हायला मदत होते. त्यामुळे हा 1 पेला डाळ होती एवढी कापून पेला, तेवढाच मी गूळ घातला आणि 2 चमचे साखर टाकली. आता हे गरम असतानाच ह्याच्यामध्ये हे घालून घ्यायचं, म्हणजे मग ते डाळ गरम आहे त्याच्यामध्ये ते छान वितळलं जातं. हे बघा, हे असं जरा ढवळायचं आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं, म्हणजे मग तो गूळ आणि साखर ना छान ह्याच्यात विरघळली जाते. आता हे गरम आहे तिथपर्यंत आपण ह्याच्यामध्ये ते गूळ घातलेला आहे आणि हा आता हे जरा आपण झाकून ठेवून देऊ, म्हणजे गरम ह्याच्यात तो गूळ वितळेल छान आणि आपलं मिश्रण म्हणजे त्याच्यामध्ये गूळ सगळा मिक्स होऊन जाईल. आता हे आपण जरा वेळ झाकून ठेवू. छान गूळ सगळा त्याच्यात विरघळला मग मी तुम्हाला सांगते पुढे काय करायचं. हे बघा, आता थोडा वेळ झालेला आहे, एक 10 मिनटं मी झाकून ठेवलेलं. आता हा सगळा गूळ त्याच्यामध्ये विरघळला आहे. ते गरम असल्यामुळे थोडे थोडे खडे आहेत गुळाचे, पण ते आपण आता हे करताना विरघळून जाईल. आणि हे बघा, आधीच जर तुम्ही डाळीमध्ये डायरेक्ट पाणी काढून गूळ टाकला ना तर त्या गुळामुळे डाळ थोडीशी कडक होते, म्हणून आधी डाळ घोटून घ्यायची अशी चमच्यानी आणि मग त्याच्यामध्ये गूळ घालायचा. आता हे बघा मिश्रण कसं झालं आहे, पातळ झालेलं आहे मिश्रण हे. आता हे सगळं आपण मिक्सरला लावणार आहोत. तर मिक्सरला लावून त्याला फिरवून घेणार आहोत, म्हणजे मग वाटत बसायची गरज नाही. कारण थोडंसं पुरण जेव्हा आपण करतो तेव्हा सगळी भांडी काढा वाटा हे खूप आपल्याला पसारा होतो. त्यामुळे मिक्सरला आपण आता हे सगळं वाटण हे डाळ करून घेणार आहोत. आता हे बघा छान मोडलेली आहे डाळ, त्यामुळे अशी काही करावं लागणार नाही, पटकन होईल ती, कारण आधीच आपण घोटून घेतली होती त्या डाळीला. आता हे सगळं मिक्सरला शिफ्ट करते मी सगळं आणि आता हे मिक्सर आपण एकदा फिरवून घेऊ. बघा मिक्सरला फिरवून झालेलं आहे आणि हे आता पुरण आपलं छान पातळ झालेलं आहे, त्यामुळे ते आपण आता गॅसवर करून घेऊ. ह्याच्यामध्ये कुठेही तुम्ही बघाल तर डाळ राहिलेली नाही आहे, अशी सगळं बारीक झालेलं आहे, त्यामुळे अजिबात कुठे डाळ राहिलेली नाही आहे. बघा आता हे मी गॅसवर ठेवलेलं आहे, आपलं मिश्रण तयार झालं आहे ते मंद गॅसवर आपण ढवळून घ्यायचं की आपलं पुरण तयार होईल. बरं, आता ह्या स्टेजमध्ये ज्यांना कोणाला केशर घालायचं असेल, केशरानी चव पुरणाला खूप छान लागते. तसं आपण वेलची आणि हे पण जायफळ पण घालणार आहोत, पण केशर जर घालायचा असेल पुरणामध्ये तर आत्ता ह्या स्टेजला घालायचा, म्हणजे ते पुरण शिजताना केशर त्याच्याबरोबर म्हणजे त्याचा रंग आणि स्वाद दोन्ही त्याच्यात उतरतो. हे बघ, मी केशराच्या ना 7-8 काड्या ह्याच्यामध्ये टाकते, त्यांनी असा रंग पण छान येतो आणि स्वाद पण खूप छान लागतो. त्यामुळे थोडासा केशर घातला ना खायला खूप छान लागते पोळी. आता हे आपल्याला मंद गॅसवरच हे करायचं आहे, ढवळत राहायचं आहे अधूनमधून,
आणि जसं पुरण सुकायला लागेल ना तसं मग सतत ढवळायला पाहिजे, नाही तर खाली लागतं ते मग. बघा आता आपलं हे पुरण छान तयार झालेलं आहे, गोळा झाला आहे त्याचा छान. असं बाजूनी सुकं सुकं कोरडं वाटायला लागलं आहे, त्यामुळे हे आता आपलं तयार आहे पुरण. मला एवढं करायला म्हणजे गॅसवर ठेवून ढवळायला मला 10 मिनटं लागली कोरडं व्हायला. असं आपलं आता हे पुरण तयार झालं. आणि पुरण व्यवस्थित झालं आहे की नाही हे कसं बघायचं हे मी तुम्हाला आत्ता दाखवते. आणि आत्ता ते गरम आहे, जसं जसं गार होईल ना तसं तसं ते अजून घट्ट घट्ट व्हायला लागेल. त्यामुळे एवढ्या ह्याच्यात बंद गॅस केला तरी चालतो. आता हा मी चमचा आहे, हा पुरणामध्ये मी घातलेला आहे. हा चमचा जर असा पडला तर ते पुरण अजून झालेलं नाही आहे. हे बघा चमचा घातल्यावर, हा चमचा घातला आहे मी ह्याच्यात, चमचा घातल्यावर तो असाच्या असा उभा राहिला म्हणजे आपलं हे पुरण झालेलं आहे. म्हणजे 10 मिनटात पुरण झालेलं आहे. कुठेही कसलाही पसारा झालेला नाही आहे. फक्त एवढा एक कुकर आणि एक आपलं मिक्सरचं भांडं पण मी धुवून त्याचं पाणी काढलेलं आहे. बाकी ह्या व्यतिरिक्त एक आपल्याला हा चमचा लागला आहे आणि एवढं सोडलं तर कुठेही आपला गॅस खराब झालेला नाही आहे आणि कुठेही घाण म्हणजे हे झालेलं नाही आहे. भांडी पण जास्त लागलेली नाही आहेत आपल्याला. तर असं हे आपलं आता पुरण तयार आहे. तुम्ही म्हणजे होळीच्या 1 दिवस आधी तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही पुरण करून ठेवलं फ्रीजमध्ये ना तर पोळ्या खूप छान होतात. कारण फ्रीजमध्ये पुरण ठेवलं ना की ते छान खुटखुटीत म्हणजे असं सुकं सुकं होतं आणि मग पोळी लाटायला खूप छान पडतं. आता पोळ्या कशा लाटायच्या हे तुमच्या ह्याच्यावर आहे. कणिक घेतल्यावर मी 2 चमचे कणिक घेतली तर 1 चमचा मी मैदा घालते. पण एरवी काय आपण मैदा खूप खात नाही, पण ह्याला थोडासा मैदा घातला ना की ती पोळी पातळ आणि छान लाटली जाते आणि खुसखुशीत होते पोळी. त्यामुळे मी 1 चमचा म्हणजे 2 चमचाला 1 चमचा मैदा घालते. मग तुम्ही काही प्रमाण घ्या, 2 वाट्यांना 1 वाटी कसंही घ्या. आणि कणिक थोडीशी घेते मी छोटी. आणि म्हणजे समजा कणिक 1 भाग असेल तर 2 भाग पुरण घालायचं म्हणजे ती पोळी खायला खूप छान लागते. आता ज्यांच्याकडे जास्त गोड खात नाही त्यांनी जेवढ्याच तेवढं घ्या, म्हणजे जेवढी कणिक असेल तेवढं पुरण घ्या. आता हे किती घालायचं कसं करायचं हे तुमच्या मनावर आहे. पण हे पुरण कसं करायचं हे मी दाखवलं. हे बघा पुरण इतकं छान झालेलं आहे की अजिबातच असं कुठे हे झालेलं नाही आहे. आणि आता हे जसं गार होईल ना तसं अजून त्याला हे होईल. बघा कसाही चमचा ठेवला तरी पडत नाही आहे, घट्ट होईल. आता ह्याच्यामध्ये पुरण तयार झाल्यावर त्याच्यामध्ये मी केशर तर करताना घातलेला आहे, पण ह्याच्यामध्ये थोडी मी वेलची पावडर घालते. वेलचीची चव पण थोडीशी चांगली लागते. आणि गूळ आहे म्हटल्यावर त्याला आपण हे घालणार आहोत, जायफळ किसून घालणार आहोत. जायफळाची चव पण खूप पोळीला छान लागते. आता हे जायफळ आहे ते थोडं मी किसून ह्याच्यामध्ये घालते. जायफळ पण थोडं घालते आता मी, कारण केशर पण घातलेला आहे आणि वेलची पण घातलेली आहे. तर अशा प्रकारे सगळं घातलेलं आहे. त्यामुळे बस एवढं जायफळ किसून घातलेलं आहे. आता हे छान ढवळून घ्यायचं म्हणजे जायफळ आणि वेलची याचा सगळा स्वाद त्याच्यामध्ये मुरेल. हे नेहमी सगळ्यात शेवटी घालायचं म्हणजे जसं आपलं पुरण होईल ना त्यानंतर ते खूप घट्ट व्हायच्या आधीच जायफळ आणि वेलची घालून घ्यायची. केशर घालणार असा तर तो आधी घालायचा म्हणजे मग त्याचा स्वाद आणि रंग हे पुरणामध्ये पूर्ण उतरतं. आता हे बघा आपलं पुरण छान तयार झालेलं आहे. अशा प्रकारे पुरण करा, पोळी करा आणि तुमचा होळीचा आनंद द्विगुणित करा. खूप छान. आणि व्हिडिओ जर आवडला असेल किंवा तुम्हाला जर काही सोपं ह्याच्यात वाटत असेल तसं नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का किंवा कसं वाटलं तुम्हाला हे पुरण शिजवण्याची पद्धत. ह्याच्या अगोदर हेही सांगते की ह्याच्या अगोदर ना मी हे पुरण आत्ता मी गॅसवर शिजवते. ह्याच्या अगोदर मी हे असं मिक्सरमधनं काढलं ना
एका काचेच्या भांड्यात घालून मायक्रोवेव्हला मी 3-3 मिनटं मायक्रोवेव्ह करायची. पण नंतर असं समजलं की मायक्रोवेव्हमध्ये जास्त कुठचं अन्न शिजवायचं नाही, म्हणून मी आता भांड्यात करते. नाहीतर डायरेक्ट मिक्सरमधनं काढला की मायक्रोवेव्हला लावायची. मायक्रोवेव्हला 3-3 मिनटं करून ते साधारण एक 3-4 वेळा फिरवला मायक्रोवेव्ह की पुरण तयार व्हायचं. तेच जे काचेचं भांडं असेल त्याच्यामध्ये झाकून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. त्यामुळे तोही भांड्यांचा पसारा अजिबात होत नाही. पण इथे आपल्याला कुकरचं फक्त कुकर लागला आहे, बाकी काही भांडं लागलेलं नाही आहे. आवडला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद, मनापासून धन्यवाद.